ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हळदीचं पेटंट आहे ते भारताकडे आहे आणि ते मिळवण्यासाठी सुद्धा कशा पद्धतीनं मेहनत घेण्यात आली हे सुद्धा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात हळदीचं उत्पादन घेतलं जातं. मात्र काय होतं की बऱ्याचदा जे छोटे शेतकरी आहेत त्यांच्या परिश्रमाप्रमाणे त्यांना त्याचा फायदा होत नाही. आणि मग हाच विचार लक्षात घेऊन स्वतःबरोबरच आजूबाजूचे इतर जे शेतकरी आहेत त्यांच्या समूहाला एकत्रित करून समविचारी शेतकऱ्यांची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून त्यातून हळद तर आहेच, त्याबरोबर इतर जी पिकं आहेत, इतर कडधान्य आहेत, त्यांना सुद्धा चांगला बाजारभाव, चांगली बाजारपेठ मिळवण्यासाठी काम करण्यात येतंय आणि यासाठीच कृषी उद्योजक जे आहेत गंगाधर शृंगारे सर यांनी अथक प्रयत्नानंतर दत्तगुरु शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. हिंगोली जिल्हा, तालुका कळमनुरी येथे त्यांची ही शेतकरी उत्पादक कंपनी आहे आणि अतिशय सुंदर तऱ्हेने आजूबाजूचे समविचारी जे शेतकरी आहेत त्यांना एकत्रित घेऊन ते काम करतायत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य असा हमीभाव म्हणूया, चांगला दर आणि चांगली बाजारपेठ मिळालेली तर आहेच, त्याबरोबरच त्यांचा जो शेतमाल आहे तो अगदी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा पोहोचलेला आहे. एकूणच गंगाधर शृंगारे सर यांनी ही एफ-पी-ओची स्थापना कशी केली, त्यामागे कशा पद्धतीने त्यांनी कार्य केलेलं आहे आणि आता कशा पद्धतीने कार्यरत आहे कंपनी आणि पुढे कशा पद्धतीने योजना असणार आहेत. एकंदरीत या सगळ्याचा आपण विचार करणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडनं ही माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि म्हणूनच आज आपण त्यांना स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेत. आपल्यासोबत आहेत हिंगोली जिल्हा, तालुका कळमनुरी येथल्या दत्तगुरु शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक गंगाधर शृंगारे सर. नमस्कार सर. नमस्कार. सर, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. जसं तुम्ही शेतकरी उत्पादक कंपनी तर स्थापन केलीच, पण त्याआधी सुद्धा तुम्ही हळद उत्पादन करताय, ते खूप मोठ्या प्रमाणात करताय. तर त्या हळदीच्या पिकाविषयी थोडक्यात सांगा. तसं जर पाहायला गेलं तर हा हिंगोली हा जे जिल्हा आहे, हा विदर्भ आणि विदर्भाचा बॉर्डरवर आणि मराठवाड्याचं सर्वात शेवटचं टोक आणि त्यातील कळमनुरी तालुक्यात हं. आमचं ही जी शेतकरी उत्पादक कंपनी, आमचं गाव आणि त्या परिसरात जे काही उत्पादन होतं हे केवळ नैसर्गिक जे पाणी पडतं त्या पाण्यावर उत्पादन होतं. बरं. काही अशी पाण्याची सुविधा नाही आणि अशा परिस्थितीत शेतीत काम करत असताना जे काही नगदी पीक म्हणून आम्ही जे काही पिकाचा शोध घेत होतो त्याच्यात मग कापूस, ऊस या पिकासोबतच हळद हं. आणि इतर पिकं जे होते ते आले होते आणि मुळं ही हळदीच्या पिकाकडे आम्ही गेलो आणि हळद या पिकाचं उत्पादन चालू केलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात हळदीचं उत्पादन घेताच आहात. मात्र तुम्ही स्वतः बी-ए, बी-एड आहात आणि एवढं शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही शेतीकडे का वळलात? म्हणजे यामागचं काय कारण आहे? आणि एकंदरीत तुमची पार्श्वभूमी सांगायची झाली तर काय सांगाल? तसं जर पाहिलं तर तो काळ साधारणतः 1999 ते 2000 ज्यावेळेस मी एक ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक शिक्षणशास्त्रातली बी-एड ही पदवी घेतली आणि सर्वसामान्य सर्वांच्या आई-वडिलांना जसं वाटायचं हं. की आपल्या मुलानं शिकावं आणि नोकरी करावं, तसं माझ्याही आई-वडिलाला वाटलं. आमचं एक संयुक्त कुटुंब, 5 भावंडं, त्याच्यापैकी मी 2 दुसऱ्या नंबरचा अच्छा. आणि त्यामुळं जे काही होती शेती, पारंपरिक शेती होत होती आणि मी बी-एड करून ज्यावेळेस घरी आलो, त्यावेळेसची जी परिस्थिती होती ती पाहिली, तर हं. असं लक्षात आलं, की आपण जर
नोकरी केली तर फक्त स्वतःपुरताच त्याचा विचार होईल. हो. आणि त्या काळात जर 95 ते 2000चा जो काळ होता, तो काळ जर मी पाहिला आणि त्याचं निरीक्षण केलं, तर शेती अतिशय निराशाजनक शेतीत परिस्थिती होती. आणि ही परिस्थिती बदलायची जर असेल, हं. तर कोणीतरी सुशिक्षित होऊन पायाचा दगड होणं महत्त्वाचं होतं. बरोबर. आणि त्यामुळं मग मी त्या दृष्टीनं त्या पीक पद्धतीचा विचार केला. ते पाहिलं आणि नुसतं सांगण्यापेक्षा कृतीतून जर काही दाखवून हं. दिलं, तर शेतकऱ्यांचा त्यावर अधिक विश्वास बसेल. ही एक भावना मनात घेऊन शेती करण्याकडे मी वळलो. वळलात तुम्ही. आणि अतिशय सुंदर असा चांगला निर्णय तुम्ही घेतलात. मात्र अगदी पूर्वीपासून पारंपरिक शेती करीतच होते सगळे, तुम्ही करीत होतात. मात्र मग त्यामध्ये बदल करून तिथे हळद पिकाची लागवड करायची, हा निर्णय कसा घेतलात तुम्ही? अगोदर तसं जर पाहायला गेलं, तर आमचा हा भाग जो होता कयाधू नदीच्या काठावरचं आमचं गाव होतं. आणि हं. परिसरातील जे काही शेतकरी होते, ते पारंपरिक शेती करायचे. मग ज्वारी असेल, कापूस असेल हां. किंवा मग रब्बीमध्ये गहू किंवा हरभरा हे पिकं घ्यायचे. पण मी ज्यावेळेस निरीक्षण केलं, तर असं लक्षात आलं, की कापूस किंवा इतर जे पिकं होते, त्या पिकात उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा हो. जो काही मेळ होता, तो बसत नव्हता. हं. मग त्यावर असं जर उत्पन्न आणि उत्पादनाचा जो विचार केला, तर हं. मग न परवडणारं बीटी कॉटन त्यावेळेस आलेलं नव्हतं. आणि 2000च्या त्या दरम्यान मग काय केलं, तर सोयाबीन नुकतंच विदर्भातून आमच्या मराठवाड्याच्या जे वाड्यात आलं आलं होतं. होतं. आणि मग सोयाबीन ही पीक पद्धती आम्ही स्वीकारली. आणि सोयाबीनच्या नंतर रब्बीमध्ये हरभरा घेणं, असं ही द्विपीक पद्धती स्वीकारल्यामुळं पिकाचा फेरपालटही झाला. हं. आणि उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा जो काही ताळमेळ होता, तो बसला. आणि मग त्याच्यासोबतच आम्ही कयाधू नदीच्या काठावर असल्यामुळं ते पीक पद्धतीत तर बदल केलाच केला. बरं. पण दर 2-3 वर्षानं येणारा पूर किंवा अतिवृष्टी झाल्यावर नदीला येऊन त्याच्यातून जे काही शेती पिकाचं नुकसान होत होतं, हं. त्याच्यातून मग शेतीपूरक उद्योगही केले. मग त्याच वेळेस 2003-04च्या दरम्यान दुग्ध व्यवसाय सुरू केला. रेशीम शेतीचं बरं. चालू केली. वेगवेगळे उद्योग केले त्यावेळेस. हां, त्यावेळेस वेगवेगळे उद्योग केले. हं. आणि मग हे करत असताना परत काही गोष्टी लक्षात आल्या, हं. की हे करत असताना नगदी पीक म्हणून आपण कुठलं तरी अजून एखाद्या पिकाकडं फोकस केला हां. पाहिजे. आणि त्यातून हळदीचं पीक हं. घेण्याचं पुढं आलं. हं. त्याच्यातही 2-3 कारणं होती. हं. आजची जर शेतीतली परिस्थिती जर पाहिली, नैसर्गिक आपदा ह्या हं. वेळोवेळी येत आहेत. गारपीट असेल, अ, अति पाऊस असेल किंवा जंगली स्वापदापासून त्या पिकांचा त्रास असेल, रानडुक्कर, हरीण हां. किंवा अ, नीलगाई याच्यापासून जे होणारं जे नुकसान आहे, ते हळदीत तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. पण त्यासोबतच कृषी पूरक उद्योग जे आहेत, ते करण्यासाठी आजूबाजूच्या समविचारी शेतकऱ्यांना एकत्रित संघटित करून एफ-पी-ओच्या माध्यमातून सुद्धा अतिशय चांगली अशी संकल्पना तुम्ही उभी केली, त्यातनं कंपनी स्थापन केलीत. तर तो सुद्धा प्रवास कसा होता? हे सर्व करत असताना शेती, शेतीपूरक उद्योग या सर्वासाठी आपण एक शेतीपूरक उद्योग, दुग्ध व्यवसाय जरी करायचा म्हटलं, तरी एकट्या-दुकट्यानं करून होणार हो. नव्हतं. त्याच्यासाठी काही संस्था स्थापन करणं, 5-6 संस्था. हं. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मग शासकीय संस्था असेल, खाजगी संस्था असेल, तिथं दूध पुरवठा करणं. हा प्रवास करत असताना आता आम्ही काही समविचारी 3-4 गावचे परिसरातले जे काही शेतकरी होतो, ते हां. एकत्र आलो. एकत्र आल्याच्या नंतर मग विचाराची देवाणघेवाण होत गेली. त्यासोबतच मग आपण तर आपलं करतच होतो. 2000 ते 2010-15 पर्यंत हं. ह्या गोष्टी सगळ्या करत होतो. करत असताना निरीक्षणं काही केले. त्यातून असं लक्षात आलं, की आपण हे जे काही करतो, हे आपण तर करतोच, मग आपल्यासोबतच आपल्या काही शेतकरी बांधवांनाही याचा फायदा झाला पाहिजे. हं. तर असाच एक कार्यक्रम आम्ही घेतला. आणि त्या कार्यक्रमासाठी सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी नाशिक, अच्छा. विलासजी शिंदे यांना आम्ही त्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून बोलावलं. हं. आणि समोर एक साधारणतः हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा समुदाय तिथं उपस्थित होता. आणि ते समुदाय पाहून त्यावेळेस जे विलासजी शिंदे होते सह्याद्री हं. फार्मर प्रोड्युसर कंपनीचे, त्यावेळेस ती प्रगतीपथावर येणारी भारतातली पहिली कंपनी होती. आणि ते आले. आम्हाला त्यावेळेसपर्यंतही असं जास्त शेतकरी उत्पादक कंपनीचा हं. काही जास्त माहिती नव्हती. शिंदे सर आले, त्यांनी तिथं उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. हं. आणि एक अनौपचारिक गप्पा करत असताना त्यांनी विचारलं, की एवढे जे शेतकरी इथं जमलेत, यांच्या
पाठीमागं काही काय प्रेरणा किंवा हे संस्थात्मक किंवा काही आहे हं, का? हं. मी सांगितलं तसं नाही. आपण या समाजाचं काही देणं लागतो. आपण ही शेती करत असताना या आपल्या शेतकरी बांधवांना काही माहिती व्हावं म्हणून आम्ही दरवर्षी हा प्रोग्राम राबवतो राबवतो. आणि त्याच दृष्टीनं आम्ही शेतकऱ्यांना मेसेज देतो, सांगतो इथं काही कुठलंही हे होत नाही. तर त्यांनी प्रेरणा दिली विलास शिंदे सरांनी हं. सह्याद्रीच्या, की हे तुम्ही एक संस्थात्मक रूप द्या. असे एक शेतकरी उत्पादक कंपनी आपण स्थापन करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही संघटितपणे या लोकांना अजून जास्तीची मदत करू अशा शकता. पद्धतीने तुम्ही शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. त्यानंतर त्यासाठी सुद्धा म्हणजे कशा पद्धतीने शेतकरी जे आहेत आजूबाजूचे सहभागी झाले, त्यांच्या पिकांना म्हणूया कशा पद्धतीने बाजारभाव मिळाला? शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करत असताना विलास शिंदे सरांचं तर मार्गदर्शन होतंच होतं. पण आपण जे काही शेती म्हणून, शेतकरी म्हणून जे जीवन जगतो, हं, ते जीवन जगत असताना ज्या काही अडचणी आल्या, मग पीक उत्पादन करतो आम्ही शेतकरी. ते पीक उत्पादन केल्याच्या नंतर हं. मार्केटमध्ये नेतो. मार्केटमध्ये पीक नेल्याच्या नंतर त्या पीक विकत असताना त्या काय-काय अडचणी येत होत्या, त्याचा आम्ही सर्व समविचारी शेतकऱ्यांनी आम्ही जी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली, विचार केला. की अच्छा. आपण मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला काय-काय अडचणी आल्या. त्या हं. अडचणी आपल्या इतर शेतकरी बांधवांना येऊ नयेत याच्यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच प्रयत्न चालू बरं. केले. तर मग आम्ही काय-काय अडचणी येतात आपल्याला त्याची एक लिस्ट तयार केली अगोदर. हं. तर अडचणी काय होत्या? माल विकत असताना आम्हाला बाजारभाव कळत नव्हता. अच्छा. म्हणजे आपण जर माल उद्या विकायला न्यायचा, तर मग आज काय भाव माल विकला ते गृहीत धरून आम्ही काय करायचो मार्केटमध्ये तो माल विकायला न्यायचो. हं, पण अचानक जर भाव कमी झाले त्या दिवशी, तर मग काय व्हायचं? नुकसान व्हायचं. हं. तिथून नेलेला माल वापसही आणता बरोबर. येत नव्हता. दुसरी अडचण अशी होत होती, की तिथं गेल्याच्या नंतर वजन मापाच्या बाबतीत आमच्या शेतकरी बांधवांचा तिथल्या यंत्रणेवर विश्वास राहायचा नाही किंवा पडताळणी तिथं करता येत नव्हती. बरं. तिसरा एक अडचण होती, की माल विकल्यानंतरही आम्हाला पैसे रोखीनं किंवा आमच्या वेळेवर भेटत नव्हते. अच्छा. चौथी एक गोष्ट होती, की तिथं गेल्याच्या नंतर आपण माल विकत असताना मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर एकदा मार्केटमध्ये माल नेला, की तो माल विकण्याशिवाय गत्यंतर राहत नव्हतं. इतकी हं. तिथली अगतिकता व्हायची. ह्या 3-4 ज्या मुख्य अडचणी होत्या त्या डोळ्यासमोर ठेवून मग आम्ही आमच्या शेतकरी कंपनीची वाटचाल करायला चालू अच्छा. केली. म्हणजे अशा पद्धतीने अडचणी जाणून घेऊन त्या पद्धतीनं आपल्या कंपनीमध्ये त्या अडचणी आल्या नाहीच पाहिजे शेतकऱ्यांना, यासाठी तुम्ही काम केलंत. मात्र जेव्हा शेतकरी उत्पादक कंपनीकडे जेव्हा असे जे आजूबाजूचे शेतकरी आहेत, ते आपला माल विकण्यासाठी येतात, तर ती जी पद्धत आहे पूर्ण, ती प्रक्रिया आहे, ती कशी आहे? त्यासाठी शेतकऱ्यांना कशा पद्धतीने तुम्ही कॉन्टॅक्ट करता, संपर्क साधता आणि पूर्ण त्यांचा माल देईपर्यंत ते त्यांना पेमेंट होईपर्यंतची प्रक्रिया कशी आहे? साधारणतः काय होतं, आमच्याकडे जे काही परिसरातले शेतकरी आहेत, आम्ही त्यांचा अगोदर सर्व्हे केलेला होता. हं. कंपनी स्थापन करत असताना साधारणतः 16,000 शेतकऱ्यापर्यंत आम्ही पोहोचलो होतो. अच्छा. तर ह्या ज्या मी अगोदर अडचणी सांगितल्या, की बाजारभाव जो आहे, तो शेतकऱ्यांना मिळत नव्हता. आम्ही काय व्यवस्था केली त्याच्यासाठी, हं. साधारणतः सकाळी 10 वाजता आम्ही काही जे शेतकऱ्यापर्यंत पोहोचलो होतो, त्यांचे नंबर कलेक्ट केले होते. त्या माध्यमातून आम्ही काही गाव वाईज ग्रुप बनवले. आत्तापर्यंत साधारणतः 150 जे ग्रुप आहेत, ते आमच्याकडे आहेत. त्या बरं. माध्यमातून दररोज सकाळी 10 वाजता आम्ही त्या ग्रुपवर आमच्या कंपनीचे भाव त्या ग्रुपवर टाकतो. त्या माध्यमातून होतं असं, की शेतकरी ठरवतो, आज जर सोयाबीनचा भाव जर ₹42 असेल, तर या हं. भावात आपल्याला विकायची का नाही? आज हळदीचा उदाहरणादाखल सांगतो. हळदीचे भाव आज आमचे सकाळचे डिस्प्ले झाले होते अच्छा. ₹13,500. 10,500 ते 13,500 म्हणजे हं. त्या शेतकऱ्यांनी घरी ठरवलं 10 वाजता, की या ₹13,500 वर आपल्याला विकायचं का नाही? आणि बरोबर. दुसराही अनुमान शेतकरी हेही लावू शकतो. मागच्या 8-10 दिवसात त्याच्याकडे रोजचे बाजारभाव आहेत. मग ते हळदीच्या भावाचा कल वाढता आहे का उतरता आहे? हां. म्हणजे हेही शेतकऱ्याला कळतं. हे एक झालं, की त्या शेतकऱ्यापर्यंत ते बाजारभाव गेले. साधारणतः डायरेक्ट कंपनीमार्फत 15,000 ते 16,000 शेतकऱ्यापर्यंत हं. मार्केटचे रेट जातात आणि मग परस्पर अजून त्याच्यातून ते वाढत जाऊन काही शेतकरी अजून दुसऱ्या ग्रुपवर पाठवतात. असं साधारणतः तिथल्या 10 ते 15 जिल्ह्यात आमचे बाजारभाव जातात. आमची माती आमची माणसं
सर तुम्ही जेव्हा सगळे शेतकरी जे आहेत ते आपला माल घेऊन येतात, तर ते सॅम्पल जी चेकिंगची प्रक्रिया आहे तपासणीची, गुणवत्ता तपासण्यासाठीची, तर ती कशी करता तुम्ही? साधारणतः शेतकरी आल्याच्या नंतर आपण काय करतो, त्याचं वजनमापी करण्याच्या अगोदर भाव ठरवण्याची जी पद्धत आहे, ती आम्ही हां. एक विकसित केलेली आहे आमच्या याच्यानुसार. उदाहरण घ्यायचं तर आपण सोयाबीनचं घेता येईल. बरं. 10-2-2 ची सोयाबीनची सगळीकडे मान्य असलेली पद्धत आहे. 10% माउचर, 10% खडे माती, 2% खडे माती आणि 2% डॅमेज झालेलं किंवा तुटलेलं, फुटलेलं सोयाबीन. हां. असं आपण ते सॅम्पल घेतल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याच्या समोर ह्या सगळ्या कंडिशन चेक करतो आणि काय भाव होईल हे ते भाव त्या शेतकऱ्याला सांगतो. आणि मग ते भाव सांगितल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याचा माल शेतकऱ्याच्या गाडीत आहे. मग बरं. एखाद्या वेळेस जर शेतकऱ्याचं समाधान नाही झालं, तरी शेतकरी तो माल घेऊन परत दुसऱ्या मार्केटला जाऊ शकतो. पण जी हं. पारंपरिक मार्केटमध्ये अगोदर तो माल उतरून घेतला जातो. हो. उतरून घेतल्याच्या नंतर 1-2 तास त्याचा तसंच तिथं ठेवल्या जाते आणि नंतर खरेदीदार येतात. हे आम्ही तसं करत नाही. आल्याच्या नंतर लागलीच याचं सॅम्पल घेऊन शेतकऱ्याला भाव सांगतो. त्यामुळे होतं काय, की शेतकऱ्याचा वेळ वाचतो. हं. आणि त्याला जो आहे योग्य भाव आपल्या मालाचं जे काही गुणवत्ता आहे ती समजून जाते, की बरोबर. भाव कशामुळं कमी झाला आणि का कमी लागला. एखाद्या वेळेस आमच्या कंपनीने तर अशीही सुविधा केलेली आहे, जर त्यांच्या मालात जर मातीचं प्रमाण जास्त असेल, तर हं. आपण ते माल चाळून देऊन परत घेण्याचंही हे करतो आणि त्या मालातून माती ॲक्चुअल जेवढी आहे तेवढी मोजून घेतो. अच्छा. काही-काही वेळेस काय होतं आमच्या इकडं बऱ्याच वेळेस बारदाना जो आहे तो 1 किलो भरला, नाही भरला तरी काटायची पद्धत आहे. पण बरं. आम्ही तसं करत नाही. आम्ही काय करतो त्या शेतकऱ्याचा 10 पोते, 20 पोते, 25 पोते जेही असतील ते संपूर्ण अगोदर माफ करतो हं. आणि ॲक्चुअल 20 पोत्याचं वजन जेवढं भरल, तेवढं आपण काय करतो त्याच्या एकूण वजनातून कमी करतो आणि त्याला पट्टी देतो किंवा त्याला ती रोख रक्कम देतो आणि इतर जे काही छुपे खर्च असतील, फक्त आडत, हं. कट्टी, बटाव या नावाखाली जे काही शेतकऱ्याच्या एकूण याच्यातून पैशातून पैसे वजा होतात, ते कंपनी करत नाही. रोखीनं पैसे देतो आपण किंवा जे काही आर-टी-जी-एसची सुविधा जर पाहिजे असेल शेतकऱ्यांना, अच्छा. तेही तिथं आपण उपलब्ध करून देतो. सर यासाठी जेव्हा तुम्ही कंपनी स्थापन केली त्यानंतर के कृषी विज्ञान केंद्र यांचं सहकार्य फार मोलाचं असतं अशा गोष्टी करताना. बरं. तर ते कसं तुम्हाला लाभलं त्याविषयी काय सांगणार? सुरुवातीपासूनच शेती करत असताना एक शिकलेला शेतकरी म्हणून ज्यावेळेस आम्ही शेती करू लागलो, मी वैयक्तिकरित्या किंवा आमच्या सर्व सवंगड्यासह, तर एक लक्षात आलं की हे जे काही सरकारी विभाग आहेत, मग कृषी विभाग असो किंवा के-व्ही-के असो, त्याच्यात एक दुसरीही गोष्ट की ज्यावेळेस आम्ही प्रवास करत असतो, त्यावेळेसही मी कधी-कधी अशा कोणत्या जर स्टेजवर गेलो, तर आमच्या शेतकरी जर जमले, तर तिथं मी हेही नेहमी सांगतो, की ज्याप्रमाणे आपल्या संस्कृतीत 4 धाम आहेत, हां. तसे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जर विचार केला, तर जे हे 4 कृषी विद्यापीठं म्हणजे हे 4 धाम आहेत. ते हं. 4 धाम आपण आपल्या आयुष्यात केले पाहिजे. म्हणजे जे काही आपण शेतकरी आहोत, या शेतीचं जे काही ज्ञान आहे, हं. ते या 4ही धामातून आपल्याला मिळेल. आणि या जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा आपल्या जर विचार केला तर कृषी विभाग आणि जिल्ह्यात असलेलं कृषी विज्ञान केंद्र हे आपले हे जे मंदिर आहेत या मंदिरालाही आपण कधी गेलं पाहिजे आणि तिथूनही काही माहिती आशीर्वाद घेतले पाहिजे. तर इथून बरंचसं माहिती भेटते. कृषी विभागाचे जे काही योजना आहेत त्या योजनाही आपण समजून घेतल्या. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जे काही नवीन-नवीन ज्ञान आहे ते ते ज्ञान त्या कृषी विज्ञान केंद्राचे जे काही तज्ज्ञ आहेत, मग विद्या विभागाचे असो किंवा कीडशास्त्राचे असो किंवा मग तिथले जे काही विभाग आहेत हं. शास्त्राचे असो, सगळ्यांचं जे काही मार्गदर्शन मार्ग. आहे, ते आम्हाला शेतीपूरक उद्योग करत हं. असताना वेळोवेळी भेटत गेलं. शासनाच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत, त्या आम्ही इथं आणता आल्या आणि बरोबर. त्या माध्यमातून शेतकरी संघटित झाला. त्याला एकतर नवीन तंत्रज्ञान भेटलं आणि शासनाच्या योजनांचा पाठबळामुळं आम्ही हं. पुढे जाऊ शकलो. पण जसं तुम्ही सांगितलात, की इतर तुम्ही शासकीय कृषी समित्यांवर आहात, त्याचा सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात यासाठी फायदा झाला. त्याचाही फायदा झाला. मग एक शिकलेला शेतकरी म्हणून किंवा सुशिक्षित हां. शेतकरी म्हणून शेती करत असताना अनेक चांगल्या अधिकाऱ्यांचा सहवास लाभला आणि त्यांच्या माध्यमातूनच शेती क्षेत्रात मी जे काही शेती आणि हं. शेतीपूरक उद्योग केले. जो काही भाग होता तो नजरेसमोर ठेवून शासनानं साधारणतः 2011चा शेतीनिष्ठ शेतकरी हा पुरस्कारही बरं. दिला आणि त्याच्यानंतर मग
वेगवेगळ्या कृषी समित्या असतील, आत्मा नियामक मंडळ असेल, हां. जिल्ह्याचा पीक विमा समिती असेल किंवा कृषी विद्यापीठाचं जे काही कृषीचं अभ्यास मंडळ असेल, हं. तिथेही काम करण्याची संधी मिळाली आणि त्या समित्यावर काम करत असताना प्रत्यक्षात शेतीत काम करत असताना जे काही अडचणी येत होत्या, हां. त्या अडचणी तिथं मांडता आल्या आणि त्या अडचणी सोडून घेता आल्या. बरं. कृषी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर काम करत असताना जे एम.फिल, पी.एच.डी करत असताना जे काही शोध निबंध होते, हां. ते शोध निबंधच्या रूपरेषा आमच्यासमोर त्या सादर केल्या जायच्या. तर असं बऱ्याच वेळेस व्हायचं, की तिथं काहीतरी शेती मग त्या रूपरेषा किंवा ते विषय निवडत असताना मग प्रत्यक्षात शेतीत जी हां. काही अडचण येत होती, त्या विषयाशी, त्या अडचणीशी निगडीत काही विषय मी तिथं सुचवू शकलो. अडचणीवर त्या संशोधनाच्या माध्यमातून ते काही हं. पी-एच-डी करणारे विद्यार्थी होते, संशोधक होते. त्यांनी त्याच्यावर मात करण्याचं काम केलं हं. आणि त्याच्यामुळे ह्या समस्या शेतातल्या बऱ्याचशा सुटण्यासाठी मदत झाली. आमची माती आमची माणसं. तुम्ही काही हळदीचे आणि हळकुंडाचे सॅम्पल पण आणलेत सर. तर ते पण म्हणजे ती ग्रेडिंग आहे किंवा ती गुणवत्तापूर्ण किंवा वेगवेगळं काय आहे ते जरा आता प्रेक्षकांना सांगा? तसं जर पाहायला गेलं तर हळद हे जे पीक आहे, हं. हळद हे पीक आमच्या इकडं काही पारंपरिक तसं नव्हतं. पण नंतरच्या काळात ज्यावेळेस हे 20-25 वर्ष अगोदरपासून जास्त प्रमाणात आम्ही हळद घेत गेलो आणि ती हळद आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीनं घ्यायला सुरुवात केली. आमचा जिल्हा आणि आजूबाजूच्या 8 ते 10 जिल्ह्याच्या परिसरातून आमच्या हळद उत्पादक कंपनीकडे हळद विक्रीसाठी शेतकरी आणतात आणि बरं. तसं जर पाहायला गेलं तर हिंगोली हा जिल्हा तसा भारतात हं. आत्ता एक सर्वाधिक हळद उत्पादन करणारा, सर्वाधिक हळद पेरणारा जिल्हा म्हणून उदयाला आलेला हो. आहे. शेतकऱ्यांनी आणलेली हळद ही एकूण सर्व हळदीवर आपण इथं प्रक्रिया करतो आपल्या कंपनीत. आम्ही हळदीचं साधारणतः 15,000 मेट्रिक टनाची वार्षिक हाताळणी करतो. अच्छा. त्याच्यापैकी साधारणतः ती 3 ते 3,500 मेट्रिक टन हळद आपण निर्यातीसाठी देतो आणि बरं. निर्यातीसाठी जी हळद देतो त्याच्यावर आपल्या कंपनीत शेतकऱ्यांनी आणलेल्या हळदीच्या नंतर त्याला आपण पॉलिशिंग करतो, ग्रेडिंग करतो आणि त्याचे वेगवेगळे मग त्याच्या ग्रेडनुसार त्याचे वेगवेगळे हे होऊ शकतात. ही काही हळद कांडी आहे, ही निर्यात होऊ शकते. हळदीचा आपण मोखरा आहे, हा वेगळा होऊ हं. शकतो. हं. त्याच्यानंतर मग हा गठ्ठा आहे आणि त्यासोबतच आपण हळदीचं जे मेन जे आहे पावडरपर्यंत पण काम करतो. हे जे आहे तर हळदीच्या एकदम लागवडीपासून हं. ते शेवटी पावडरपर्यंत आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून हळदीत आपण काम आत्तापर्यंत केलेलं आहे आणि जे एक्सपोर्टर आहेत हां. त्यांच्यासाठी आपण आता काम सध्या करतो हां. आणि एकूण निर्यातीच्या साधारणतः आकडेवारीच्याच जर दृष्टीनं सांगायचं तर 2 ते 2.5% जे निर्यात आहे ती दत्तगुरूच्या माध्यमातून आता वाह! होते. खूप छान. जर दत्तगुरू शेतकरी उत्पादक कंपनीच्या भविष्यातील योजनांविषयी जाणून घ्यायचं झालं तर ते काय आहेत? आत्तापर्यंत जी या 4 ते 5 वर्षातली जी वाटचाल आहे दत्तगुरू फार्मर प्रोड्युसर कंपनीची हां. साधारणतः 10 ऑगस्ट 2020 ची आमची स्थापना आहे. हं. पहिल्या वर्षी फक्त सोयाबीनमध्ये आम्ही काम केलं होतं आणि आमची उलाढाल साधारणतः 49 कोटीच्या दरम्यान होती 20-21 मध्ये. 21-22 मध्ये आम्ही ती 100ही ओलांडून 160 कोटीपर्यंत गेलो. वाह! 22-23 मध्ये आम्ही 200चा टप्पा ओलांडून 208 कोटी आमचं टर्नओव्हर झाला. 23-24 मध्ये आम्ही तोच टप्पा 225 कोटीवर आणि मागच्या आर्थिक वर्षात जे संपलेलं होतं तिथं आम्ही 300 कोटीचा टप्पा पार केला. हे आर्थिक उलाढालीचं आणि बरं. तेच गोष्ट जर आपण पिकाच्या हाताळणीच्या बाबतीत जर धरलं तर साधारणतः वार्षिक 50,000 मेट्रिक टन म्हणजे 5 लाख क्विंटल ही हं. पिकाची आम्ही हाताळणी करतो. त्याच्यात मग सोयाबीन असेल, तूर असेल, चना असेल आणि हळद. हळदीचं साधारणतः 15,000 मेट्रिक टन, त्यात तोडीनं सोयाबीन आणि चना ह्या हाताळणी करतो आपण आणि अच्छा. त्याच्यापैकी साधारणतः 27% हळद ही आपण निर्यातदारांसाठी तयार वाह! करतो आणि 17% साधारणतः 16 ते 17% पावडर तयार करतो त्याचं. हं. एवढ्या मोठ्या कोट्यावधीची उलाढाल केली जाते आणि त्याचा तेवढाच फायदा पण शेतकऱ्यांना मिळतो हे हां, महत्वाचं आहे. शेतकऱ्यांना फायदा असा होतो, की आम्ही स्वतः खरेदीदारच नाही, तर तिथून पुढची जी प्रक्रिया आहे, तो ती पण. प्रक्रियाही करतो. म्हणजे प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून जे काही मूल्यवर्धन होतं. मग चण्याचं जर उदाहरण धरलं, तर हं. चना क्लिनिंग ग्रेडिंग करून हं. आपण त्याची पॉलिश करतो. म्हणजे जे बफ
पॉलिश करतो आणि जे रोस्टेड चना म्हणजे फुटाण्यासाठी जे रॉ मटेरियल हो. लागतं ते आपण इथं तयार करतो. वाह! म्हणजे त्याचं जे मूल्यवर्धन होतं त्याचे जे ₹100-200 जास्तीचे मिळतात. त्यामुळं आम्ही बाजारातील इतर किमतीपेक्षा आमच्या शेतकऱ्यांना जास्त किंमत देऊ शकतो. ही एक फायदा शेतकऱ्यांना होतो. हं, त्याच्यानंतर इथं शेतकरी आल्याच्या नंतर त्याची फसवणूक टळते. हं. जे मार्केटमध्ये हो, होती, हो. तो एक फायदा शेतकऱ्यांना होतो आणि पैसे त्यांना रोखीने किंवा असे अगदी टाईमावर भेटतात. हं. आमच्या काही शेतकऱ्यांचं तर असं उदाहरण आहे, की नोकरदारांना जसा महिन्याला पगार पगार. भेटतो, तसे आमचे काही शेतकरी आहेत, की जे दर महिन्याला टप्प्या-टप्प्यानं आपला आता सोयाबीन आहे किंवा चना हं. आहे ते 4 महिने ते पैसे ते घेऊन जातात. विकणार. एका महिन्यात सोयाबीन वाह! 4 महिने विकणार, 4 महिने हं, हळद विकणार, 4 हं. महिने ते चना विकणार. म्हणजे दर महिन्याला पैसे इथं आलं, की भाव त्याचा झाला, फायदा पैसे होतो. भेटणार त्यांना. इतर शेतकऱ्यांना किंवा तरुण शेतकरी आहेत, शिकलेले आहेत, त्यांना शेती करायची आहेत, पण घाबरतात किंवा अनेक अडचणी आहेत असं वाटतं, तर त्यांना तुम्ही संदेश काय द्याल या माध्यमातनं? तसा जर विचार केला तर शेती ही जी काही आहे, ती हं, न परवडणारी गोष्ट किंवा तिथं आर्थिक गणित जमत नाही. हे एक सर्वसाधारण एक मतप्रवाह झालेला आहे. परंतु या मागच्या 25 वर्षात प्रत्यक्षात शेती करत असताना हं. मग नैसर्गिक आपत्ती असेल किंवा अजून काही इतर अनेक कारणामुळं शेती ही तोट्यात जात आहे. परंतु या सर्व हे करत असताना एक शेतकरी म्हणून हं. अनंत अडचणीवर मात करून आपण स्वतः जर काही संधी शोधल्या, मग शेती करत असताना आपण काय पूरक व्यवसाय करू शकतो किंवा महिन्याच्या हं. महिन्याला काय मिळवू शकतो, हे एक आपण पाहिलं पाहिजे किंवा आपल्या परिसरात आपल्या जमेच्या गोष्टी काय आहेत, त्या आपण समविचारी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्या शोधल्या पाहिजे. शोधल्या पाहिजेत. तर निश्चित. त्याच्यासाठी एकत्रित येण्यासाठी मग गटाचं माध्यम असेल, हं, शेतकरी उत्पादक कंपनीचं माध्यम असेल, त्याच्यासाठी शासन, प्रशासन हं. आता 2 पावलं पुढं यायला तयार आहे. बरोबर. मग त्या संधीचा फायदा यात नवतरुण सुशिक्षित शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे. त्याच्यातून काय होईल, की संघटित तुम्ही झाले, एकट्या-दुकट्यानं काही गोष्टी आपण करू नाही शकत. हं. त्या गोष्टी हं. ज्या आहेत, त्या संघटित झाल्यामुळं काय होतं, की त्या करणं सोपं फायदा होतो. जाते. निश्चितच सर आणि त्यामुळेच मला वाटतं तुमच्यासोबतच तुम्ही इतर शेतकऱ्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात हा फायदा करून दिलेला आहे. तर शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं नुसतं शेतीत पिकणारा जो म्हणूया माल आहे, पिकं आहेत, तीच नाही तर त्यासोबतच कृषीपूरक जे उद्योग आहेत वेगवेगळे, ते सुद्धा अशा पद्धतीने आपण केलेत आणि समूहाने केले तरी त्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा होईल. सरांनी जसं सांगितलं, की कोट्यवधींची उलाढाल त्यांच्या शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत होते आणि त्याचा लाभ हा सगळ्यांनाच होतोय. त्यामुळे अशा पद्धतीनं तरुणांनी पुढे येऊन अशा पद्धतीनं हे कृषीपूरक उद्योग सुद्धा केले पाहिजेत, जेणेकरून आपण अतिशय चांगल्या तऱ्हेनं यामध्ये प्रगती साधू शकतो. सर तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन दिलंत त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.